छत्रपती संभाजीनगरमधील महावीर चौकात वाहतुकीचे नियम करत असलेल्या अंमलदारावरती रिक्षा चढवण्यात आली आणि त्या धडकेमध्ये अंमलदार यांनी खाली कोसळले। त्यानंतर चालक एवढ्यावरतीच थांबला नाही तर त्यानं पुन्हा अंगावरती रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलीस रिक्षाच्या खालील बाजूला अडकले आणि त्यामुळे जवळपास 20 फुटांपर्यंत त्यांना फरफटत नेले। तुकाराम टाकसाळे असं जखमी झालेल्या वाहतूक पोलीस अंमलदारांचं नाव आहे। रिक्षा चालकाच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि त्यामुळे त्याचा शोध घेऊन त्यांची आज बाबा पेट्रोल पंप महावीर चौकापासून रेल्वे स्टेशनपर्यंत धिंड काढण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिली। काल जे आहे तर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना गंभीर जखमी करून जो व्यक्ती पळालेला होता त्याच्या संदर्भाने जे आहे तर पोलीस स्टेशन वेदांतनगर येथे 209 नंबरच्या CR नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। 109 BNSच्या सेक्शननुसार गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये सदरच्या आरोपीला आम्ही रात्री 1 वाजता ताब्यात घेतलेला आहे। सदरच्या आरोपीला माननीय कोर्टासमोर हजर केले असता 3 दिवसाची PCR त्याच्यामध्ये मिळालेली आहे आणि त्यामध्ये जे आहे तर सदरची जी आहे ऑटो रिक्षा ती आम्ही जप्त करत आहोत। तरी माझं जे आहे सर्व ऑटो रिक्षावाल्यांना आव्हान आहे की त्यांनी जे आहे अशा पद्धतीचे बेशिस्त वर्तन जे आहे शहरामध्ये करू नये। माननीय CP सर, माननीय DCP मॅडम, DCP सर सगळे जे आहेत आणि ACP सर यांच्या सर्वांच्या यांच्यावर जे आहे लक्ष आहे आणि जर अशा पद्धतीने बेशिस्त वर्तन करणार असेल तर त्यांच्यावर कडक शासन करण्यात येणार आहे।